मंडळी, रोज आपण राजकारणावर भाष्य करतो, पण आज आपल्याला एक वेगळी गोष्ट समजून घ्यायची आहे. कल्पना करा, आपल्या रोजच्या स्वयंपाकघरातील गॅस शेगडी, जी आपल्यासाठी अगदी साधी नेहमीची गोष्ट आहे. पण जर एक दिवस असं झालं की या गॅसला पर्याय तयार झाला, आणि तोही आपल्या देशात, आपल्या शेतातून तयार होणाऱ्या कच्च्या मालापासून. तर सध्या जगभरात परिस्थिती बदलते आहे. काही भागांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळं इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शक्यता काय, आपण अनुभवतो आहोत. आणि अशा वेळी एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते की आपण वापरत असलेल्या इंधनासाठी आपण मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या देशांवरती अवलंबून आहोत. आणि नेमक्या याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव इथं एक प्रयोग चर्चेत आला आहे. विवेक कोल्हे या युवा नेतृत्वानं इथेनॉलवरती चालणाऱ्या स्टोव्हचा एक पर्याय समोर ठेवला आहे. ऊसापासून तयार होणारा इथेनॉल, जो आतापर्यंत पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापरला जात होता, तोच इथेनॉल आता स्वयंपाकासाठी वापरता येईल का? गॅसला तो खरोखर पर्याय ठरू शकतो का? आणि जर हो, तर मग हा प्रयोग अजून सर्वसामान्यांपर्यंत का पोहोचला नाही? सरकार याला परवानगी देण्यासाठी का वाट बघत आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणारी आजची ही सविस्तर स्टोरी. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. चला आता ही संपूर्ण गोष्ट सुरुवातीपासून समजून घेऊयात. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव सहकार क्षेत्रासाठी ओळखलं जाणारं ठिकाण, आणि इथंच उभा राहिला आहे एक वेगळा प्रयोग. संजीवनी उद्योग समूह आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचं संशोधन करण्यात आलं आहे. आणि या प्रयोगामागे पुढाकार घेतलेलं नाव म्हणजे विवेक कोल्हे. पण ही गोष्ट इथून सुरू होत नाही. यामागे आधीच एक पार्श्वभूमी आहे. या कारखान्याने यापूर्वी ऊस प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या अवशेषांचा वापर करून CNG गॅस तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला होता. आजही या प्रकल्पातून दररोज 10 ते 12 टन CNG उत्पादन होतं आणि हजारो वाहनं त्या इंधनावर चालतात. म्हणजेच कच्च्या मालापासून ऊर्जा तयार करण्याचा अनुभव या प्रणालीकडे आधीच आहे. आणि याच अनुभवातून पुढचा विचार समोर आला, इथेनॉल. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन होतं आणि त्यापासून इथेनॉल तयार केलं जातं. सध्या देशात जवळपास 2000 कोटी लिटर इथेनॉल तयार होतं. त्यातील काही भाग पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापरला जातो, पण उरलेला मोठा म्हणजे जवळपास 50% भाग हा अतिरिक्त राहतो. मग विवेक कोल्हे यांना प्रश्न पडला, या अतिरिक्त इथेनॉलचं करायचं काय? याच ठिकाणी इथेनॉल स्टोव्हची कल्पना पुढे आली. जर हा इथेनॉल स्वयंपाकासाठी वापरता आला तर तो LPG गॅसला एक पर्याय ठरू शकतो. विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात, जसं की हॉटेल्स, कॅन्टीन, छोटे उद्योग, जिथे गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मग काय, त्यांनी वेळ न दवडता संशोधन सुरू केलं आहे. इथेनॉलवर आता गॅस स्टोव्ह तयार केला. आता हा स्टोव्ह नेमका कसा काम करतो? तर हा साधारणतः गॅस शेगडीसारखाच दिसतो, पण त्यात सिलेंडरऐवजी इथेनॉल वापरलं जातं. इथेनॉल जळताना उष्णता निर्माण करतो आणि त्यावर स्वयंपाक केला जातो. यामध्ये स्फोटाचा धोका कमी असतो, कारण पारंपरिक गॅसप्रमाणे दबावाखाली साठलेलं इंधन यात नसतं. खर्चाच्या बाबतीतही हा जवळपास पर्याय स्पर्धात्मक आहे. LPG आणि इथेनॉल यांचा खर्च साधारणतः सारखाच आहे आणि प्रति जेवण फक्त 1 ते 2 रुपयांचा फरक पडतो. म्हणजे मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास हा पर्याय किफायतशीर ठरू शकतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपलब्धता. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर इथेनॉल तयार होतो, पण त्याचा पूर्ण वापर होत नाही. जर हा वापर स्वयंपाकासाठी वळवला तर अतिरिक्त साठ्याचा उपयोग होऊ शकतो. पण या सगळ्या गोष्टी असूनही हा प्रकल्प अजूनही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला नाही. याचं कारण म्हणजे परवानगी. या स्टोव्हचं संशोधन 2 वर्षापूर्वीच पूर्ण झालं आहे. पुण्यातील एका कंपनीच्या मदतीने तब्बल 1000 स्टोव्ह तयार करून ठेवले आहेत, पण अजूनही त्याच्या वापरासाठी स्पष्ट परवानगी मिळालेली नाही. म्हणजे एकीकडे तंत्रज्ञान तयार आहे, उत्पादन तयार आहे, पण प्रत्यक्ष वापर थांबलेला आहे. जागतिक स्तरावर पाहिलं तर केनियासारख्या देशात लाखो घरांमध्ये इथेनॉलचे स्टोव्ह वापरले जातात. म्हणजेच हा प्रयोग केवळ संकल्पना नाही, तर प्रत्यक्षात यशस्वी झालेलं मॉडेल आहे. यामध्ये पर्यावरणाचाही एक मोठा मुद्दा आहे. इथेनॉल हे तुलनेनं स्वच्छ इंधन आहे, त्यामुळं CO2 उत्सर्जन कमी होतं. शिवाय स्थानिक पातळीवर उत्पादन होत असल्यामुळं वाहतुकीचा खर्च आणि त्यातून होणारं प्रदूषणही कमी होऊ शकतं. यात आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे शेतकरी. ऊसापासून इथेनॉल तयार होत असल्यामुळं या साखळीमध्ये शेतकऱ्यांचा थेट सहभाग आहे. जर इथेनॉलचा वापर वाढला तर त्याचा फायदा उत्पादन साखळीला होऊ शकतो आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिवृष्टीच्या काळात इथेनॉलच्या रूपानं एक सुगीचा पर्याय उभा राहू शकतो. आता संपूर्ण चित्र एकत्र पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की एकीकडे इथेनॉलचा मोठा साठा उपलब्ध आहे, दुसरीकडे गॅसला पर्याय शोधण्याची गरज आहे. तंत्रज्ञानही तयार आहे, प्रयोगही यशस्वी आहे, पण अजून एक पाऊल बाकी आहे, आणि ते म्हणजे प्रत्यक्ष वापर. ही गोष्ट एका प्रयोगाची आहे, पण त्याचबरोबर ती भविष्यातील शक्यतांची देखील आहे. कारण जर हा पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरात आला तर तो आपल्या स्वयंपाकघरापासून ते उद्योगांपर्यंत अनेक स्तरावर बदल घडवू शकतो.
म्हणूनच शेवटी एकच प्रश्न उरतो, इथेनॉलवर चालणारा हा स्टोव्ह जो आज तयार आहे तो आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात कधी येणार? आज सकाळी बातमी आली होती की 14 किलो गॅस सिलेंडरऐवजी केवळ अर्धाच म्हणजे 8 ते 10 किलोपर्यंत सिलेंडर मिळणार आहे. याचं कारण अर्थात युद्धाच्या तिथेच येऊन थांबतं. परिस्थिती जास्तच बिघडली तर फजिती होऊ नये म्हणून ही उपाययोजना योग्य आहे. पण जर का ही परिस्थिती आपल्याकडे इथेनॉलच्या रूपानं नव्या शोधाची जननी ठरत असेल तर सरकारनं यावर लवकरात लवकर चौकशी करून पावलं उचलली पाहिजेत, असं एकंदरीत चित्रावरून दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारनं एक संधी इथेनॉलला द्यायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी असले वेगवेगळे मुद्दे घेऊन बातमीचा आखाडा आपण गाजवत राहूयात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.